एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका, त्यांनीच तुमची सत्ता उलथवून लावली असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना दिलाय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं मिशन मुंबई हाती घेण्यात आलंय आणि त्यासाठी वरळी डोममध्ये पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिंदेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। एकनाथ शिंदे जिकडे उभे राहतात तिथून लाईन सुरू होते असा डायलॉगही त्यांनी पुन्हा लगावला। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले। तसंच पवारांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्कारावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी याच कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्यासोबत काही पदाधिकारीही पक्षप्रवेश करणार आहेत। अरे सकाळ संध्याकाळ उठता बसता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे। अरे मला किती पाण्यात बघणार, किती पाण्यात बघणार? माझी लाईन कापायची किती वेळा तुम्ही काय करणार? लाईन अशी पुसली जाते का? त्याला कामाची लाईन मोठी करायला लागते ना, बाजूला मोठी रेस काढायला लागते, तेव्हा ही रेस छोटी दिसते। असं पुसून खोडरबरनी कापून होत नाही, त्याला काम करावं लागतं। आणि मी मागे पण म्हणालो, लाईन काय तुम्ही माझी कापणार? अरे एकनाथ शिंदे ज्या खड़ा होता है वहीं से लाइन शुरू हो जाती है। ऊंचाई हासिल करने के लिए हमें बाज बनना है, बाज। ऊंचाई हासिल करने के लिए हमें बाज बनना है, धोखेबाज नहीं। और अभी तो बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदों का इम्तिहान बाकी है। अभी अभी मैंने लांगा है समुंदर को, अभी अभी मैंने लांगा है समुंदर को, अभी तो पूरा आसमां बाकी है। और विधानसभा तो एक झांकी है, और मुंबई महापालिका एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।